भीमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असतानाच काल संध्याकाळी वीर धरणातून आणि उजनी धरणातून जवळपास 1 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग खरं तर या भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे। आपण आता बघू शकतो की वीर धरणातून जवळपास 61,000चा क्युसेक्स तर उजनी धरणातून 41,000चा क्युसेक्स ह्याच भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहताना आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। गेल्या 4 दिवस झाले खरं तर धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे खरं तर धरणामध्ये पाण्याची पातळी सतत वाढत असल्यामुळे दोन्ही धरणातून खरं तर पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जर आपण बघितलं तर काल सोडलेलं हे पाणी आज संध्याकाळपर्यंत पंढरपूरमध्ये दाखल होणार असल्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना त्याचबरोबर नदीकाठी असलेल्या झोपडपट्टीत त्या भागातील लोकांना स्थलांतर करण्याची तयारी देखील सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जे अंबाबाई पटांगणाची जी व्यासनारायण झोपडपट्टी येथील 35 खरं तर झोपडपट्टीधारकांचा स्थलांतर करण्याच्या नोटीस देखील प्रशासनाने दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच खरं तर जे वीर धरणातून सोडलेलं पाणी हे नीरा नदीमध्ये येतं आणि नीरा नदीतून संगम येथून म्हणजे माळशिरस तालुक्यातील संगम या गावातून खरं तर हे पाणी भीमा नदीमध्ये मिक्स होत जातं आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर ह्याच भीमा नदीला खरं तर चंद्रभागा नदी म्हणून देखील ओळखलं जातं। आपण बघू शकतो की पुंडलिक मंदिरासहित जी छोटे मोठे मंदिर आहेत ह्या देखील मंदिरांना पाण्याने आता वेढा घातलेला आहे आणि मंदिराच्या पुढच्या भागात गेल्यानंतर आपण बघितलं तर चंद्राच्या आकाराची ही नदी दिसत असल्यामुळे याच नदीला खरं तर चंद्रभागा नदीमधून देखील ओळखलं जातं आणि याच चंद्रभागा नदीवर असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे देखील आता संध्याकाळी पाण्याखाली जाणार असल्यामुळे त्याला देखील बॅरिकेडिंग टाकून त्यावरचे रस्ते देखील प्रशासनाने खरं तर बंद केलेले आहेत। एकूणच नदीकाठच्या गावांना आता पूर्णपणे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर झोपडपट्टीची जे काही नदीकाठी असलेल्या झोपडपट्टी आहेत त्या झोपडपट्ट्यांना देखील आता स्थलांतरित करण्याचा प्रोसिजर खरं तर प्रशासनाने पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या काठावरून कॅमेरामन जगदीश डांगे सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।